सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली। राज्यातले मराठी आंतरवाली सराटीत एकत्र येणार असून देशातील सर्वात मोठं उपोषण आंतरवालीमध्ये होणार असल्याचे त्यांनी म्हटले। सरकार कोणाचंच येऊ द्या, मराठी उपोषणाला बसले की ते सरकार गुडघ्यावर टेकलंच म्हणून समजा, असा इशारा देखील जरांगे यांनी दिलाय। मतलब की सरकार कोणाचंही आलं तरी आंदोलन सुरूच राहणार आहे, कसं स्वरूप असणार? सामूहिक आमरण उपोषण, राज्यातले घराघरातले मराठी आंतरवालीत येणार, सामूहिक आमरण उपोषण होणार। देशात असं ऐतिहासिक इतकं मोठं आमरण उपोषण झालं नसत, इतकं मोठं आमरण उपोषण आंतरवालीत होणार आहे। आणि कुठल्याही गावात आमरण उपोषणाला कोणीही बसणार नाही, सगळेजण आंतरवालीत येणार। एका ठिकाणी एकाच जागेवर एकाच वेळेस सामूहिक आमरण उपोषण होणार। मराठा आरक्षणासाठी कोणतेही सरकार येऊ दे, मराठा शांत आहे तर शांत आहे, ते जर बिघडलं कोणाच्या बापाला भीत नसतो। सरकार फिरकार त्याच्या पुढे काही नाही। एकदा मराठी बसले की सरकार कोणाचं येऊ दे, गुडघ्यावर टेकलं सरकार म्हणून समजा। कधी होणार? सरकार स्थापन झाल्यावर तारीख ठरवू। सरकार स्थापन झाल्याच्या नंतर मग ते सरकार स्थापन नाही करायचं लवकर।